या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। तेलंगणात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे। भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। आमदार टी राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा का दिला याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। आमदार टी राजा सिंह यांनी आज तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांना एक पत्र लिहिलं। या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणाच्या राज्याच्या नेतृत्वासाठी सुरू असलेल्या संघर्षावरून टी राजा सिंह हे नाराज असल्याचं बोललं जात आहे। टी राजा सिंह यांनी एक पत्र लिहिलं असून त्या पत्रात त्यांनी म्हटलं, रामचंद्र राव यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी धक्कादायक आहे। याबाबत टी राजा सिंह यांनी नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे पाठवला असल्याचं वृत्त समोर आलं आहे। दरम्यान यावेळी आमदार टी राजा सिंह यांनी म्हटलं की अनेक लोकांच्या मौनाचा अर्थ एखाद्या निर्णयामध्ये संमती म्हणून घेतला जाऊ नये। मी केवळ माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्ते आणि मतदारांसाठी बोलत आहे, जे विश्वासाने आमच्या सोबत उभे राहिले आणि ज्यांना आज विश्वासघात झाल्यासारखं वाटत आहे। तेलंगणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी एन रामचंद्र राव यांचं नाव निश्चित झाल्यानंतर टी राजा सिंह यांनी राजीनामा दिला आहे। कारण तेलंगणा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष एन रामचंद्र राव हे होणार असल्यामुळे टी राजा सिंह नाराज झाल्याची चर्चा आहे। एन रामचंद्र राव यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी लगेच भाजपचा राजीनामा दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।